खरं तर आपण बघितलं असेल की दोनदा मोठी आंदोलनं झाली, अनेक जागृती झाली आणि इथले पालकमंत्र्यांनी जबाबदारी घेतली होती की जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा शेतकऱ्यांना त्यांनी जबाबदारी घेतली होती. परंतु ही जबाबदारी त्यांनी पार पडली नाहीत. म्हणून दुर्दैवाने हा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा मोर्चा काढावा लागतो आणि त्याला आंबा उत्पादक जे आंदोलन करतायत, शेतकरी आंदोलन करतात, त्याला शिवसेनेचा पहिल्यापासूनच पाठिंबा आहे आणि मुंबईच्या आंदोलनाला सुद्धा शिवसेनेचा पाठिंबा राहील. मुंबईच्या आंदोलनात उद्धव ठाकरे वगैरे म्हणतील नाही, हे खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शेतकरी, मुंबईतले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक हे असणार आहेत. उद्धव ठाकरेंनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, परंतु ते स्वतः उपस्थित नसणार. नाही, खरं तर 10 वर्षामध्ये संपूर्ण राज्यामध्ये कुडाळ तालुक्यातील कृषी विभागाचं काम आम्ही चांगलं केलं होतं. राज्यामध्ये यांत्रिकीकरणासाठी सगळ्यात मोठी यांत्रिकीकरणाच्या लाभ शेतकऱ्यांना हे माझ्या त्यावेळच्या कुडाळ मतदारसंघामधील लोकांना मिळाल्या होत्या. आज आपण बघताय की हे आता बैठक घेण्यासाठी जागे झाले, परंतु गेल्या 2 वर्षामध्ये आंबा काजूचा पीक विम्याचे हे कुठे होते? शेतकऱ्यांना गेल्या जूनमध्ये अवकाळी पावसाची सरकारने नुकसान भरपाई भाषेची जाहीर केली, ती अजून मिळाली नाही. त्याचबरोबर आपण बघितलं की आंबा आणि काजूचं मोठं पीक या मतदारसंघामधील आहेत. गेले वर्षभर शेतकरी गेले 6 महिने आंदोलन करतोय. त्या आंदोलनाकडे ह्या आमदारांनी तोंड सुद्धा फिरवलेलं आहे, त्या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे आणि त्यामुळे त्यांना खरं तर शेतकऱ्यांवर कृषी विभागावर किंवा माझ्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. गेल्या वर्षी आढावा घेताना आम्ही खतं उपलब्ध कशी होतात ह्याचा आम्ही आढावा आधी घेत होतो आणि खतं उपलब्ध होत होती. ह्या वर्षी म्हणजे गेल्या जूनमध्ये खताचा मोठा प्रमाणात तुटवडा या जिल्ह्यामध्ये जाणल्याचा आपण बघितला होता आणि त्यामुळे मी किती बैठका घेतल्यात आणि मी किती काम केलंय आणि कृषी विभागाच्या राजेश सरांनी जिल्ह्याला तालुक्याला म्हणजे कसं गौरवलं हे लोकांना माहिती आहे. तुम्ही फक्त एवढंच करा की जी नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे सरकारने, त्याआधी आम्ही झिरो बजेटमधनं, झिरो अकाउंटमधनं आम्ही शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई जाहीर करत होतो. आज शेतकऱ्यांना कृषी विभागातल्या गवारेडे आहेत, नुकसान भरपाई किती दिलीत तुम्ही, त्याच्या बंदोबस्तासाठी काय केलं हे तुम्ही पहिल्यांदा सांगा आणि त्यामुळे मी काय केल्यापेक्षा तुम्ही काय करणार आहे ते सांगा आणि तुम्ही वर्षभरामध्ये 1.5 वर्षामध्ये कृषी विभागाच्या किती योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला आहे, किती आकडेवारी मिळाली याचा आपल्याला अभ्यास करा आणि सांगा. नाही, हा खरं तर तुम्ही माझ्या कामाचा गौरवच केलेला आहे. कारण आपण बघितलं असेल की अनेक ठिकाणी रस्त्यासाठी बजेटमध्ये काही पैसे मंजूर झाले नाहीत. गेल्या टर्ममध्ये मी आमदार असताना जवळजवळ 100 ते 150 कोटी रुपये फक्त माझ्या मतदारसंघातील छोट्या रस्त्यांसाठी केले होते. आज आपण बघितलं की मुख्यमंत्री सडकचे हे ठेकेदार कोण आहेत, यांचेच बगल बच्चे आहेत आणि त्यामुळे माणगावचं असून देत, इथला मालवण तालुक्यातले मसुऱ्याचं असून दे, टांगोडे मसुऱ्याचं असून देत, अनेक रस्ते हे आता अर्धवट आहेत. कुडाळ मालवणच्या रस्त्याला यावर्षी सुद्धा 1 रुपया खर्च झाला नाही. या उलट जे आता बाजूने लाईटचं केबल घेतले विद्युत वाहिनीने, त्यांचे पैसे दिलेत परंतु ते कामं अजूनही अपुरे आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे खरं तर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा ती नाराजी काही प्रमाणात व्यक्त झाली होती. येणाऱ्या काळामध्ये ती नाराजी लोक हळूहळू व्यक्त करतील. संदेश पारकर हे तुमच्या पक्षात आहेत का? नाही, संदेश पारकर यांनी याआधीच उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळे आम्ही शिवसेनेमध्ये आपण बघितलं गेल्या 5-6 महिन्यामध्ये ते सक्रिय शिवसेनेमध्ये नाही आहेत. नगराध्यक्ष म्हणून शहर विकास आघाडीचं ते काम करतायत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कणकवलीतील शहर विकास आघाडीला कणकवली नगरपंचायत पुरता पाठिंबा आहे. सध्या चर्चा आहे की ते शिंदे नाही, ते आता कुठल्या पक्षात प्रवेश करते हे त्यांनाच माहिती आहे.